नमस्कार मित्रांनो, जमीन ही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. शेती, निवास आणि उपजीविकेसाठी जमीन अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 29 हे जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींचे वर्ग याबाबत तरतूद करते. सदर कलमानुसार जमीन धारण करणाऱ्या व्यक्तींचे एकूण 3 वर्ग करण्यात आले आहेत. भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2, शासकीय पट्टेदार. भोगवटादार वर्ग 1 म्हणजे या प्रकारामध्ये जमीन धारण करणारी व्यक्ती कोणत्याही अटी व शर्ती विना जमीन धारण करते. धारण करणाऱ्या व्यक्तीस जमीन हस्तांतरणाचे पूर्ण अधिकार असतात. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे या प्रकारामध्ये जमीन धारण करणारी व्यक्ती हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधांना अधीन राहून जमीन धारण करत असते. जमीन विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी शासनाची अथवा महसूल अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असते. सदर जमीन धारण करतेवेळी दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास सदर जमीन जप्त करण्याचा अधिकार शासनास असतो. शासकीय पट्टेदार म्हणजे या प्रकारामध्ये शासनाच्या मालकीची जमीन ठराविक अटी व शर्तींना अधीन राहून भाडेपट्ट्याने वापरण्यासाठी देण्यात आलेली असते. त्या जमिनीवर त्या व्यक्तीला मूळ मालकी हक्क नसतो, फक्त वापराचा मर्यादित हक्क असतो. या धारणाधिकारामध्ये जमीन शासनाच्या मालकीचीच राहते. पट्टेदाराला जमीन ठराविक अटीनुसार वापरण्याचा अधिकार असतो. जमीन विक्री, गहाण किंवा हस्तांतरण करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते. पट्ट्याच्या अटींचे उल्लंघन केल्यास शासन पट्टा रद्द करू शकते. म्हणूनच आपल्या जमिनीचा धारणा प्रकार कोणता आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महसूल कार्यालयाशी संपर्क साधा. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.